नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी पनीर चिल्ली बनवलेली आहे। याची रेसिपी खूप सोपी आहे। तुम्ही घरी पनीर चिल्ली बनवू शकता झटपट। तर चला तर आपण याची रेसिपी बघूयात। पनीर घेतलेलं आहे, हे घरी बनवलेलं आहे। यामध्ये आपण कॉर्न फ्लोअर घालून घेऊयात। हे छान कॉर्न फ्लोअर या पनीरला लागलं पाहिजे, त्यामुळे आपण ते छान मिक्स करून घेऊयात। ते मी कॉर्न फ्लोअर पनीरला लावून घेतलेला, पण छान पनीर चिल्लीसाठी ते आता तळून घेऊयात। पनीर बघू शकता कसा ब्राऊन कलर येत आहे त्याला। थोडं चिली सॉस, थोडंसं टोमॅटो सॉस, सोया सॉस आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात। कॉर्न फ्लोअर मध्ये मी इथं थोडं पाणी घालून घेतलं आहे। पनीर पण छान तळून झालेलं आहे। आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊयात। त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊयात। मिरची बारीक कापून घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे। यामध्ये आपण शिमला मिरची जी आपण कापून घेतलेली आहे ती टाकून कांदा घालून घेऊया। त्यामध्ये मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपण कापून घेतलं आणि त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे। आपण छान मिक्स करून घेऊया। कांदा पण आपण 2 मिनिट परतून घेऊया। यामध्ये आपण थोडं मिरची पावडर घालून घेऊया। त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया, परतून घेऊया छान। थोडं मीठ ॲड करून घेऊयात आणि आपले सॉस जे आपण मिक्स केलेले आहेत ते सगळे घालून घेऊयात। कॉर्न फ्लोअरचं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घेऊयात। छान मिक्स करून घेऊया। थोडं पाणी ॲड करून घेऊयात, आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी थोडं तिखट। आपल्याला तळलेले पनीर ॲड करायचे आणि हे पण मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि पनीर मिक्स करून घेतल्यानंतर किती छान कलर आलेला आहे त्याला आणि किती मस्त इथं आपली पनीर चिल्ली रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।